आरोपीची अटक दोषपूर्ण कधी होते? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. डिफेक्टिव्ह अरेस्ट म्हणजेच दोषपूर्ण अटक कधी म्हणता येईल व अशा प्रकारची डिफेक्टिव्ह अरेस्ट म्हणजेच दोषपूर्ण अटक असेल तर माननीय मॅजिस्ट्रेट दखल घेऊ शकतात. या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने विहान कुमार विरुद्ध हरियाणा राज्य या केसमध्ये SLP क्रिमिनल नंबर 13320/2024 या केसमध्ये तारीख 7 फेब्रुवारी 2025 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 50 म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 47, भारतीय राज्यघटना 1949 आर्टिकल 22(1) व 22(5) याचा संदर्भ घेऊन असा न्याय निर्णय दिलेला आहे की जेव्हा पोलीस एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक करतात तेव्हा त्या व्यक्तीला का अटक केली याची कारणे सांगितली पाहिजेत व त्या व्यक्तीला जामीन घेण्याचा हक्क आहे हे पोलिसांनी सांगितले पाहिजे. या केसमध्ये आरोपीस तपासासाठी दवाखान्यात नेत असताना बेड्या व चेन हाताला घालून नेण्यात आलेले होते व या न्याय निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटलेले आहे की कायद्याने हे बंधनकारक आहे की ज्या व्यक्तीला अटक केलेली आहे त्या व्यक्तीला जी भाषा समजते त्याच्या स्थानिक भाषेमध्ये अटकेची कारणे व त्या व्यक्तीला जामीन घेण्याचा असलेला अधिकार पोलिसांनी सांगावा. या गोष्टी या फॉर्मॅलिटी नसून कंपल्सरी आहेत व पोलिसांवर बंधनकारक आहेत. जर या गोष्टींची पूर्तता केली नाही व त्या आरोपीला माननीय मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर रिमांडसाठी हजर केल्यानंतर माननीय मॅजिस्ट्रेट यांनी भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल 22(1) प्रमाणे त्या आरोपीच्या हक्कांचे संरक्षण झालेले आहे का याची खात्री करावी. जर वरील गोष्टींची पूर्तता केली नाही तर आरोपीला रिमांडमध्ये पाठवू नये. अशा प्रकारच्या बेकायदेशीर डिफेक्टिव्ह म्हणजेच दोषपूर्ण अटक ही बेकायदेशीर असते व आरोपीला अशा डिफेक्टिव्ह अटकेमध्ये ठेवू नये. या न्याय निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व कनिष्ठ न्यायालयांना आरोपींच्या बेकायदेशीर अटकेच्या अनुषंगाने आरोपींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करावे असेही आदेश दिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.